कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीत आलेल्या वाईट अनुभवानंतर शिर्डीत बैठकांचं सत्र सुरू आहे। शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नियोजनाच्या आढाव्यासाठी शिर्डी नगरपंचायतीच्या सभागृहात अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक बोलावली होती। या बैठकीला खासदार लोखंडेंसह प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, पोलीस उपाधीक्षक विवेक पाटील, संस्थांचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार सुभाष दळवी, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव आदी यावेळी उपस्थित होते। ग्रामस्थांनी या बैठकीत मागील पर्वणीत नियोजनाच्या नावाखाली झालेल्या त्रास कथन करत खासदार लोखंडेंना नियोजनातील बदल शिथिल करण्याची मागणी केली। तसेच साई भक्तांना त्रास न होता दर्शन सुखकर होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी केली। या बैठकीत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विविध विषयांवरून प्रश्न विचारले तर खासदार लोखंडे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानोघडणी केली। या बैठकीत गर्दी नियोजनासह दर्शन व्यवस्था, वाहनतळ, कचरा डेपो, बस स्थानक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र गोंदकर, कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, रवींद्र गोंदकर, विजय जगताप, प्रमोद गोंदकर आदींनी विविध सूचना केल्या। तर बस स्थानकाच्या रखडलेल्या कामांसह पर्वणी काळात परिवहन विभागाला कराव्या लागणाऱ्या कसरतीबाबत आगार प्रमुख जगताप यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी कचरा डेपोच्या मुद्द्यावरून बैठकीत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला। संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे आणि भाजप नेते राजेंद्र गोंदकर यांच्यात शाब्दिक वाद झाला। मात्र प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली। यानंतर या वादावर पडदा पडला। यावेळी बोलताना खासदार लोखंडे यांनी बैठकीतल्या मुद्द्यांबाबत माहिती देत संस्थांच्या वतीने खर्च करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली। तसेच साई भक्तांना त्रास होऊ नये असं नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। साई भक्तांवर झालेला अन्याय गेल्या वेळेस की लोकांची एवढे हाल झाले, भक्तांचे 5-5 किलोमीटरवर आहे। पार्किंगची जी व्यवस्था होती सरी कोळमडून गेलेली, जिथं पार्किंग लॉट केले तिथं पार्किंगच नव्हती आणि लोकांना असा त्रास दिला की वा लोकांना ते 5-5 किलोमीटर मुलं, ते सिनियर सिटीजन याला चालायला लावलं। आता आमचे मत आहे की बाबा पार्किंग गावाजवळच पाहिजे आणि वन वे केली तरी लोकांना सुविधा होईल त्या संदर्भात। आणि एसटी महामंडळाला जरी शिर्डी देवस्थानी पैसे दिले तरी एसटीत काय ते प्रवासी बसत नाहीत साई भक्त, त्यामुळे छोट्या गाड्यामधून तातडीने तो त्यांना साई दर्शनाला जाऊ। काय झालं, शिर्डी साईबाबांनी पैशाचा जिथं खर्च करायला पाहिजे तिथं केला नाही आणि नको तिथं खर्च केला, त्या संदर्भातला तो विषय होता की गावामध्ये पार्किंग उपलब्ध असताना देखील गावाच्या बाहेर त्यांनी पार्किंगची व्यवस्था केली। आमचं मत आहे 2018ला बाबाचे समाधी शब्द वर्ष आहे, त्यामध्ये त्या पार्किंगचा वापर देखील 2018ला झाला पाहिजे होता, परंतु ते न होता त्यांनी बाकीच्या लांब पार्किंग घेतल्या, त्यामुळे ते वायफळ पैसे झाला। त्याविषयी माझा विषय चौकशी करणार आहे। त्यासाठी आता आम्ही बोललो तुम्ही आमच्याकडे हे 2-3 परवाने बाकी आहे, त्याचा इथं गावकऱ्यांनी साईभक्ताला जवळची जवळ प्रवास केला गाड्यांची वगैरे जवळ, तर ते उत्तम राहील। त्या संदर्भात मी अधिकारीशी बोललो आहे, संबंधित कलेक्टरशी देखील लवकरच। त्यामध्ये त्यांना सांगितलं गाड्या, छोट्या गाड्या, ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आणि साईबाबाकडे येणारा जो भक्तवर्ग आहे त्यांना त्रास न होता दर्शनाची व्यवस्था शिर्डी आणि शनी शिंगणापूर इथे करण्याची व्यवस्था करा। नाही, त्याच्यावर कारवाई करायला सांगितलं पोलिसाला। ते स्थानिक लोकांचा पास पाडण्यात काही जागीरदार नाही पोलीस, म्हणजे त्यांनी करणं बेकायदेशीर आहे, शिर्डीच्या लोकांचा अपमान केला, त्यामुळे त्याच्यावर पोलिसावर कारवाई झाली पाहिजे असं मी सांगितलं। आता आपण दुसऱ्या स्थानाच्या वेळी जे शिर्डी ग्रामस्थांच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी काय व्यवस्था केली, मध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी? त्यांच्या गाड्याला पास दिलेले आहे, त्या गाड्या येतील। तर शिवसेना नेते कमलाकर कोतेंनी बैठकीविषयी अधिक माहिती दिली। आज शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने व शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या उपस्थितीत आज शिर्डी कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी व मागील वेळेस जे पर्वणी स्नान होतं त्या स्नानामध्ये साई भक्तांना जो त्रास झाला त्या त्रासाच्या तक्रारी आज खासदार साहेबांमुळे प्रामुख्याने आज शिर्डी ग्रामस्थांनी मांडल्या आणि यासाठी बैठक आयोजित केली होती की मागील ज्या चुका झाल्या त्या सुधारून आता नवीन त्यांनी त्याच्यात सुधारणा करावी व अधिकाऱ्यांनी साई भक्तांना त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, यासाठी आज ही बैठकीचं आयोजन शिर्डी नगर पंचायतीमध्ये करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये सर्व अधिकारी व शिर्डी नगर पंचायत सर्व पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या सर्वांनी अशी मागणी केली सर्व शिर्डी ग्रामस्थांनी की मागील वेळेस जो साई भक्तांना
शिस्तीच्या नावाखाली किंवा नो व्हेकल झोनच्या नावाखाली जो त्रास देण्यात आला तो त्रास देऊ नये व नियोजनात बदल करून जास्तीत जास्त साई भक्तांना सुकर दर्शन व्हावं यासाठी आज ही बैठक आयोजित केली आणि या बैठकीमध्ये त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी जे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी आहेत बाजीराव शिंदे, प्रांत अधिकारी कुंदन सोनवणे साहेब यांनी सर्वांनी मान्य केलं, DYSP विवेक पाटील साहेब होते यांनी मान्य केलं की आम्ही आमच्या नियोजनात बदल करू व साई भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही असे आज त्यांनी या बैठकीमध्ये मान्य केलं आहे आणि उद्या रविवारी जे स्नान होणार आहे या स्नानामध्ये साई भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. बाईट. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.